बीड आणि परभणी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज उत्तर दिलेलं आहे। आयजी लेवलच्या अधिकाऱ्याची SIT नेमलेली आहे। ही अतिशय चांगली बाब आहे, कारण मी स्वतः मागणी करताना तर SP लेवलची केली होती, परंतु सभागृहामध्ये मात्र मीच मागणी केली होती की IG किंवा DG लेवलच्या अधिकाऱ्याची मागणी करावी, कारण जिल्हा लेवलच्या अधिकाऱ्यावरती सुद्धा कुणाचं तरी प्रेशर येऊ शकतं, परंतु आता प्रेशर येण्याचा प्रश्न राहिलेला नाही। संतोष देशमुख या तरुण युवक सरपंचाची ज्या निर्घृणपणे अतिशय बत्तरपणे जी हत्या ह्या 6 लोकांनी 7 लोकांनी केलेली आहे, आणि ह्या 7 लोकांचा एक आका आहे। हे आका त्याच्यामध्ये जर आला तर हे सगळे लोक आता 302 मध्ये जाणार आहेत, हे लोक ॲट्रॉसिटी मध्ये जाणार आहेत, हेच लोक खंडणी प्रकरणामध्ये जाणार आहेत, आणि हेच लोक आता मोकोको मीन्स मोका अंतर्गत सुद्धा येणार आहेत। IG लेवलचा अधिकारी असल्यामुळं आता मॅनेजमेंटचा विषय नाही, आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं मी याच्यासाठी आभार मानेल की विरोधी पक्षाकडून मागणी झाली होती, तिला सुद्धा त्यांनी संमती दिली, ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा याच्यामध्ये केली, म्हणजे न्यायमूर्तींकडून याच्या घटनेची चौकशी होईल आणि पुढच्या 6 महिन्याच्या आतमध्ये रिपोर्ट करण्याच्या बाबतीमध्ये सांगितलंय। मराठवाड्यात परभणीत सुद्धा हिंसाचार झालाय, बीडमध्ये सुद्धा घटना घडतात, मग मराठवाडा पेटवला जातोय का जाणून बुजून? नाही, परभणीची घटना आणि बीडची घटना मॅडम ह्या फार वेगळ्या घटना आहेत, तुम्ही दोन्ही घटना एकत्र करू नका। ती घटना बाबासाहेबांच्या संविधानाचं पुस्तक एका मनोरुग्णाने त्या ठिकाणी फोडलं, आणि तिथपासून जे चालू झाली सामंजस्य करण्याचा बराचसा प्रयत्न तिथले कलेक्टर, SP, वाकोडे साहेब हे सगळ्यांनी त्या ठिकाणी केला, सर्वपक्षीय, म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचे आमदार तिथले, आमचे सुद्धा काही शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबाचा गट, काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व लोक तिथे एकत्रित होते, तरी सुद्धा त्या ठिकाणी पहिल्या दिवशी लोकांनी बंद ठेवला होता, दुसऱ्या दिवशी अचानकपणे, कारण काय आहे, बाबासाहेब हा विषय आणि बाबासाहेबांचं संविधान हे जरा विषय गरम आहेत, आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे दुर्दैवानं त्या सूर्यवंशीची डेथ झालेली आहे, माझी तर मागणी राहणार आहे की सूर्यवंशीला सुद्धा त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे, आणि त्याच्या कुटुंबियाचं सांत्वन झालं पाहिजे, आणि तिथे शांतता प्रस्थापित झाली पाहिजे। परंतु संतोष देशमुख याचं जे प्रकरण आहे हे तंदूर कांड, त्याच्यानंतर ते लव जिहादचं एक प्रकरण घडलेलं, ते खांडोळी करून हे केलेलं, त्या 18 का किती तुकडे केले होते, त्या मुलीचं नाव काय, ती श्रद्धा वालकर प्रकरण जे आहे, इतक्या डेंजर पद्धतीचा हे प्रकार आहे। माझं मत आहे मॅडम, आपली मीडिया आणि आपण जरा बीड जिल्ह्यामध्ये जाऊन या, वाळू माफिया, खडी माफिया, लँड माफिया, गुंडागर्दी, कोणारेच्याने फुटाण्यासारखे 307 दाखल करायचे, विशिष्ट काही लोकांच्या वरती दाखल करायचे, विरोधी पक्षात आहे म्हणून त्याच्यावर दाखल करायचे, राजकारणात असं चालत नाही, परंतु हे काही काळ चाललं, तर माझं म्हणणं असं आहे की आता ज्युडिशियल इन्क्वायरी आलेली आहे, आणि 95% आमचं समाधान मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर झालेलं आहे। 5% यासाठी नाही म्हणतो, कारण आता पुढची सगळी प्रक्रिया आम्हाला मस्सा जो ग्रामस्थ त्याच्यामध्ये आम्ही आता उज्ज्वल निकम साहेबांचं नाव याच्यामध्ये दिलेलं आहे, आणि खाली जामीनच्या बाबतीमध्ये आज ऑर्डर करून घेतोय, ॲडव्होकेट कोले साहेब म्हणून आहेत, त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती या केसपुरती जामीन या लोकांना मिळू नयेत, आणि ही केस अंडर ट्रायल चालावी म्हणून जिल्हा स्तरावरती, कारण संभाजीनगरला आमचे गव्हर्नमेंट फीडर अतिशय चांगले आहे, परंतु बीड जिल्ह्यामध्ये त्यांना चुकून जामीन मिळू नये म्हणून ॲडव्होकेट कोले साहेबांची नियुक्ती आम्ही सर, एक शेवटचा प्रश्न आहे, बीडचा बिहार होतोय असा आरोप प्रत्येकाकडून केला जातो आज, तर त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? बीडचा हमास झालाय, हमास